अलख निरंजन आदेश गुरुयोगी आपल्या दारी आलाय, भिक्षा वाढ माय, भक्तिरूपी भिक्षा वाढ. पुरुष असो किंवा स्त्री, हे माय जे संबोधले आहे ते प्रत्येकात वसलेल्या शक्तिरूपी आत्म्याला आहे. अलख म्हणजे न दिसणारा, कल्पनातीत असा चराचरात वसलेला भगवंत किंवा त्याची शक्ती, जी निरंजन म्हणजे डागरहित आहे. नाथ संप्रदायातील योगी आपल्या कानांच्या पाळ्यात हस्तिदंत शिंग किंवा काचेची मोठी गोल कानातली घालून आपल्याला सांगतात की ॲक्युप्रेशरच्या बहुतेक नाड्या आपल्या कानात आहेत. तेव्हा गुरूंनी, शिक्षकाने, आपल्या वाडवडिलांनी, आईने जर आपले कान पिळले तर वाईट वाटून घेऊ नका हं. त्या रागात पण आपल्या हिताचे व आरोग्याचे गुपितच दडले आहे. या नाथ संप्रदायानेच शाबरी मंत्र साधना जनकल्याणास सांगितली आहे. नाथ संप्रदायात गुरु परंपरेत सर्वात प्रथम आदिनाथ म्हणजेच शंकर भगवान आपले भोला भंडारी, त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, नंतर गोरखनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, शरपटीनाथ असे सर्व आहेत. आता गुरु म्हटले की आठवतात ते रामदास स्वामी. रामदास स्वामींनी व तुकोबारायांनी आपल्या परीने शिवाजी महाराजांना सांगितले की प्रत्येकाने आपले कर्म करावे, राजाने राजाचे कर्तव्य करावे, त्यातच भक्ती आली. तुकोबारायांनी सर्वांनाच बहुमूल्य कानमंत्र दिलाय. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे, म्हणजेच लाचार होऊ नका, देवाने दिलेल्या सामर्थ्याला जागा व लाजीरवाणे जगू नका, तर आत्मनिर्भरतेने जगा. रामदास स्वामींनी तर स्वावलंबनाचा पाठच दिलाय. भक्तीचीच नव्हे तर शक्तीची पूजा व्हावी, त्यासाठी त्यांनी व्यायामशाळा चालू केल्या. त्यांनी रचलेले मनाचे श्लोक म्हणून ही गुरुपौर्णिमा दत्तगुरूंच्या चरणी अर्पण. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो.